आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय घडामोडी। भाजप नेते राम शिंदेंना पक्षाकडून मोठी जबाबदारी। उद्या सकाळी 10 वाजता विधान परिषद सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार। ट्विट करत मानले आभार। काँग्रेसची गटनेता निवडीसाठी नागपुरात बैठक संपन्न। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मशीन। फडणवीसांनी केलेल्या एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचं उत्तर। संसदेत एक देश एक निवडणूक विधेयक रखडलं। विधेयकाच्या बाजूने 269 मतदान तर विधेयकाच्या विरोधात 198 मतदान। लोकसभेत 2/3 बहुमत मिळवण्यात एनडीए सरकारला अपयश। एक देश एक निवडणूक होता कामा नये। मतदानाची प्रक्रिया पारदर्शक असायला हवी। मत कुणाला देत आहोत हे आपल्याला कळायलाच हवं। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। आवडती नावडती न करता सगळ्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचं अनुदान द्या। उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सल्ला। लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथीयांचा समावेश करावा। विधानसभेत भाजप आमदार प्रवीण दटके यांची मागणी। मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या। कुणबी नोंदी शोधण्याचं काम पुन्हा सुरू करा। 25 जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर पुन्हा उपोषण। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। नागपूर विमानतळाजवळ सुषमा अंधारेंना अनोळखी व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी। फडणवीसांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी, अंधारेंची मागणी।